हॅलो फ्रेंड्स, आज आपण हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 सुरू करणार आहोत. हिंदू मॅरेज ऍक्ट 1955. तर सर्वप्रथम आपल्याला हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये किती चॅप्टर आहेत, किती सेक्शन आहेत हे माहिती पाहिजे. तर त्याच्यामध्ये 6 चॅप्टर्स आणि 29 सेक्शन आहेत. आणि त्यामध्ये हिंदू मॅरेज ऍक्टने काय कव्हर केलेलं आहे, तर सर्वप्रथम त्याच्यामध्ये त्याचं ऍप्लिकेशन, त्यानंतर त्याचं एक्सटेंट हे आहे, आणि हिंदू इसेन्शियल्स ऑफ हिंदू मॅरेज हे आहेत. त्यानंतर त्याला हिंदू मॅरेज ला त्या कायद्यामध्ये काही रेमेडीज प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या रेमेडीज म्हणजे रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स सेक्शन 9 हे पण महत्वाचं आहे. तसंच डिव्होर्सची रेमेडी जी आहे ते सेक्शन 13 मध्ये दिलेली आहे. आणि नंतर व्हाईड मॅरेज काय असतं, व्हायडेबल मॅरेज काय असतं, हे सर्वप्रथम सेक्शन 5 मध्ये जे इसेन्शियल दिलेले आहेत त्यामध्ये पण व्हाईड मॅरेज, व्हायडेबल मॅरेजचे दिलेलं आहे. परंतु त्याला रेमेडी सेक्शन 11 मध्ये व्हाईड मॅरेजसाठी आहे, नलिटी ऑफ मॅरेज करू शकतो. त्यानंतर सेक्शन 12 मध्ये आपल्याला व्हायडेबल मॅरेजच्या अगेन्स्ट रेमेडी आहे, त्याला पण आपण नलिटी ऑफ मॅरेज करू शकतो. आणि व्हायडेबल मॅरेज काय आपण पुढे पाहणारच आहोत. व्हायडेबल मॅरेज काय असतं, व्हाईड मॅरेज काय असतं. व्हाईड मॅरेज मीन्स व्हाईड ॲब इनिशिओ, म्हणजे त्याला कधी काही स्टेटसच नसते. त्यानंतर डिवोर्स मध्ये, आणि डिवोर्सला एक अल्टरनेट रेमेडी असते. अल्टरनेट म्हणण्यापेक्षा कोर्ट सर्वप्रथम डिवोर्स डायरेक्टली देण्यापेक्षा ज्युडिशियल सेपरेशन देऊ शकते. ज्युडिशियल सेपरेशन सेक्शन 10 मध्ये दिलेलं आहे. आणि नंतर जर व्हाईड किंवा व्हायडेबल मॅरेज मधून जर काही चिल्ड्रन बेगॉटन झाले तर त्यांचं स्टेटस काय राहील हे देखील त्यामध्ये दिलेलं आहे. ते त्यांची व्हॅलिड असतात. तर हे सर्व आपण पाहणार आहोत. त्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतात, काय नाही. तर आपण हे जे आहे ते काही भागामध्ये आपण पाहूया. त्याला सर्वप्रथम आपण सेक्शन 1 ते 4 जे फक्त एक्सटेंट ऑफ ऍप्लिकेशन, एक्सटेंट ऑफ ऍक्ट, ऍप्लिकेशन ऑफ ऍक्ट, हे आपण कोणावर अप्लाय होईल हा कायदा, याचं टेरिटोरियल ज्युरिडिक्शन काय राहील, याचं इंडिव्हिज्युअल ज्युरिडिक्शन काय राहील हे पाहूया. आणि त्यानंतर सेक्शन 2 मध्ये आपल्याला डेफिनेशन दिलेले आहेत. त्या डेफिनेशन्स पण आपण एका एकाने पाहूया.